नमस्कार. लग्न पाहावं करून ही म्हण आपल्याकडची फार प्रसिद्ध आहे आणि हे लग्न आळंदीत जाऊन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आळंदीत लग्न म्हणजे लग्न टिकण्याची हमी, असं एक श्रद्धा विश्वास आपल्या लोकांच्याकडे आहे. आळंदीत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांच्या मनात संन्यासाची इच्छा होऊनही परत एकदा संसार करावा लागला, हे या लग्नाचं वैशिष्ट्य. त्यामुळं लग्न टिकतंच असा कोणता वाईट विचार मनात येत नाही असा विश्वास. त्यामुळं आळंदीत जाऊन लग्न करणाऱ्यांचा इतिहास जुना आहे. शिंदे सरकारांच्या काळापासून, पेशव्यांच्या काळापासून आळंदीत लग्न करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आणि नेमका याच श्रद्धेचा, विश्वासाचा उपयोग करून घेऊन अनेक प्रेमी युगुल आळंदीत जाऊन चोरून लग्न करतात. अर्थात हे पूर्ण वयाने झालेले असावेत, 18-21 असे वय पूर्ण झालेले असावे, त्याची खात्री केली जाते. पण आळंदीत होणारी लग्न आता चर्चेचा, वादाचा विषय बनलेली आहेत. एवढंच काय, आळंदीतल्या लग्नाविषयी चक्क विधानभवनात देखील चर्चा झाली. काय झालं भाषण विधानभवनातलं ते बघूया. 18 वर्षाची मुलगी झाली, ते पळून जाऊन लग्न करतात. आई वडील पोलीसमध्ये तक्रार देतात. पोलीस आता वर्ष झाले पूर्ण, आम्ही काहीच करू शकत नाही. आमच्या मराठवाड्यातले बरेच मुलं मुली एक रिद्धी सिद्धी आळंदीला जातात. तिथे मंगल कार्यालय आहे, रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय. ते सर्टिफिकेट देऊन टाकतात डायरेक्ट विवाहाचं. त्यांना कोणी अधिकार दिला? हे त्या दिवशी त्या क्षणाला प्रमाणपत्र देतात. ह्या अशा कार्यालयावर कारवाई झाली पाहिजे. हे चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देतात. हे त्यांच्याकडे छापील फॉर्म आहे. हे जे प्रकार आहेत ना असले मंगल कार्यालयाचे किंवा जे असे प्रमाणपत्र देतात, ह्याला अधिकार आहे का? विवाह नोंदणी निबंधक आहेत का? अशा लोकांना पायबंद कायद्याने घालणं गरजेचं आहे, एवढंच मला सांगायचंय. आणि ह्या प्रथा थांबवल्या पाहिजेत. ऐकलं? मग आळंदीत लग्नाची ही अशी चर्चा का सुरू झाली आहे? मुळात भारतीय पद्धतीमध्ये लग्न करताना, हिंदू पद्धतीमध्ये लग्न करताना सरकारमान्य लग्न जेव्हा होतं, होय सरकारमान्यच, ज्याला नोंदणी पद्धतीने विवाह म्हणतात, त्या नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठीची एक व्यवस्था आहे. त्याची कार्यालय आहे. तिथे 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. ती नोटीस दिल्यावर त्या दिवशी तुमचा विवाहाची नोंदणी होते, प्रमाणपत्र मिळतं आणि ते प्रमाणपत्र कोणत्याही सरकारी कार्यालयात वैध असतं. त्यामुळं तो नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपल्याकडं अजून एका पद्धतीने विवाह परंपरागत पद्धतीनं होत आला आहे, तो म्हणजे पूर्ण हिंदू पद्धती अनुसरून आपल्या सप्तपदी असेल, हार असेल, म्हणजे फेरे, हार, मंत्रोच्चारण या सगळ्यांच्या मध्ये झालेला विवाह, तोही वेगवेगळ्या पद्धतीनं होतो. म्हणजे आर्य समाजामध्ये ते लग्न लावलं जातं, हिंदू पद्धतीमध्ये वैदिक पद्धतीनं ते लग्न लावलं जातं आणि त्या करणाऱ्या माणसांची साक्ष ही गृहीत धरली जाते. फोटो, साक्ष, ते मंत्रोच्चारण व्यवस्थित झालं आहे, म्हणजे विधी व्यवस्थित पार पडला आहे असं सांगणाऱ्या माणसांनी साक्ष देऊन सांगितलं की होय मी हजर होतो, तर ते लग्न वैध धरलं जातं आणि त्याला सरकार दरबारी नोंदलं जातं. आता या गोष्टीमध्ये तुम्हाला ना नोटीस द्यावी लागते ना काहीच करावं लागतं, फक्त लग्न झालं. खात्री कोणत्या गोष्टीची करायची असते? ते म्हणजे यांच्याकडे वयाचे अधिकृत प्रमाणपत्र आहेत का. मग जात बीत हे विषय येत नाहीत, धर्म येतो. आणि जर 2 भिन्न धर्माचे व्यक्ती लग्न करणार असतील तर त्यात काय करावं लागतं? तर त्यांना पहिले एकाचा धर्मांतर करून घ्यावं लागतं, हिंदू धर्मात प्रवेश करावा लागतो आणि हिंदू धर्मात प्रवेश झाल्यावरच मग हिंदू पद्धतीप्रमाणे विवाह लावला जातो आणि मग ते लीगल समजलं जातं. आळंदीमध्ये असे विवाह लावणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आळंदीत पूर्वापार विवाह लावून देण्याचं काम करणारे कार्यालये, ब्राह्मण वेगवेगळे आहेत, ते आपापलं काम करतायत. पण आता तिथे काही लोकांनी संस्था रजिस्टर्ड केलेल्या आहेत. रजिस्टर्ड म्हणजे कुठे? धर्मदाय आयुक्ताकडे. धर्मदाय आयुक्ताकडे अशा संस्थांची नोंदणी करायची आणि आम्ही विवाह लावून देतो असं सांगायचं. 3,000 पासून 5,000 पर्यंत रक्कम घ्यायची, विवाह लावायचा आणि विवाह लावल्यानंतर साक्ष देण्यासाठी जी गोष्ट असते त्याचं एक प्रमाणपत्र तयार करायचं की आम्ही लग्न लावलं आहे, त्याचं प्रमाणपत्र तयार केलं आहे, ते प्रमाणपत्र तुम्हाला दिलं आहे. उद्या कोणी विचारलं तर ते प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला द्या. तुमचं लग्न झाल्याची ही साक्ष आहे, तो पुरावा आहे.
साक्षी पुरावा तयार करणे, त्यासाठी ते केलं जातं. मग अशा लग्नांच्या बाबतीत हे लग्न खात्री करून घेतले जातात का? वयाची खात्री करून घेतली जाते का? गंमत अशी आहे की एखादं जोडपं आधार कार्ड बनवून गेलं. आपल्याकडे तर आधार कार्ड डुप्लिकेट बनवण्याचं प्रमाण खूप प्रचंड मोठं आहे. आधार कार्ड बनवून गेले तर त्या आधार कार्डाला वैध मानून तो विवाह लावला जातो आणि मग त्याचे डिस्प्यूट होऊ लागतात. काय शैक्षणिक दाखला खरा आणलाय का, आधार कार्ड खरं आहे का, पॅन कार्ड खरं आहे का, याची खातरजमा करण्याची व्यवस्था कोणतीही या संस्थांच्याकडं नसते. मग ते प्रमाणपत्र देतात. त्या प्रमाणपत्राच्या आधारे लोक आमचं लग्न झाल्याचं सांगतात आणि हे लग्न झाल्याचं सांगितल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या विरोधात संरक्षण सुद्धा मागतात. इथे होते खरी गडबड. म्हणजे एक तर मुद्दा आहे, हिंदू विवाह पद्धतीने होणारा विवाह ग्राह्य धरला जाणार असेल तर त्या विवाहात झालेले विधी हे योग्य झाले आहेत का याची खात्री कुठून, कोण करणार? यांनी सांगितलं आम्ही लावलाय. कोणीही उठतं, संस्था स्थापन करतं आणि आम्ही लग्न लावून देतो म्हणतं. 3,000 रुपयात 5,000 रुपयात लग्न शक्य आहे का? 2 हार, काय मिठाई बिठाई लागेल ती, अंतरपाठ, जे नुसतं 2 हार एकमेकाला घातले आणि विवाह पार पडला असं नाही होत. ब्राह्मण, गुरव, जंगम, जो कोणी लावणार असेल तो, हा विधी सांगणारा जो कोणी असेल, पुरोहित, ब्राह्मण शब्द नको, पुरोहित हा शब्द वापरू आपण. पुरोहित, मग तो जंगम असू शकतो, तो गुरव असू शकतो, तो ब्राह्मण असू शकतो, कोणी असू शकेल. त्याला द्यायचे पैसे, अंतरपाठाचा खर्च, नारळ, हार, ते कुंड लागेल लाजाहोम सप्तपदी करायची असेल तर, या सगळ्यासाठी 3,000 रुपये पुरतात का? मग असे 3,000 रुपये घेतले म्हणजे विधिवत विवाह झाला असा त्याचा अर्थ होतो का? विवाह पार पडला आहे याचा अर्थ ते विधी पार पडले आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार, हिंदू विवाह पद्धतीनुसार जे रीतसर विवाह पार पडायला हवेत ते पार पडले आहेत असं सांगणारं लग्नाची प्रोसेस असते. पण ते न करता केवळ हार घालून फोटो काढले म्हणजे लग्न लागलं असं होतं का? कारण हा विवाह हिंदू पद्धतीनुसार गृहीत धरला जातोय. म्हणजे लग्न लावल्याचा आव आणायचा, लग्न लागलाय सांगायचं आणि झालं तुमचं लग्न, बोलवा आम्हाला साक्षीला, बोलवा आम्हाला चौकीवर असं सांगून मोकळं व्हायचं. हा प्रकार जास्त घातक आहे, ही फसगत आहे. बरं, सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तिथे आलेले जोडप्यापैकी त्यांचा कुणाचाही आधी विवाह झालेला नाही, ह्या पहिलाच विवाह आहे, हे कसं सिद्ध करणार? त्यांनी सांगितलं म्हणून. आणि समजा तुम्ही लावला, तुमचाही गृहीत धरला आणि आधी झालेला गृहीत धरला असेल आणि नवीन त्रांगडं उठलं तर काय करायचं? त्याला काय करायचं? आणि असे कितीतरी प्रकार होत आहेत, कितीतरी. आणि त्याही पेक्षा भयंकर काय होते माहित आहे? मी ते व्हिडिओ दाखवू शकत नाही, पण सोशल मीडियावर अनेक रील अशा व्हायरल आहेत. आळंदीत लग्नाला आले, पोरं पोरीला समोर बसवलं जातं, एक माणूस व्हिडिओ करतो, नाव काय बाई तुझं? मग ती पोरगी नाव सांगते, तुझं नाव रे? मग तो नाव सांगतो. तुमच्या दोघांचं वय 18 आणि 21 पूर्ण आहे का? ते हो म्हणतात. तुमच्या दोघांचं प्रेम आहे का? ते हो म्हणतात. अशी अनेक प्रश्न विचारली जातात आणि त्यांना त्यांचं ओळख न लपवता त्या रील व्हायरल केल्या जातात. आता या रील सोशल मीडियावर पडल्याबरोबर त्या रील त्यांच्या परिवारात जातात. त्या परिवाराची अवस्था काय होत असेल? मान्य आहे, लग्न हा अधिकार आहे, पण ज्यांना मान्य नाही त्या परिवाराची अवस्था काय होत असेल? मध्ये एक मुलगा आणि एका मुलीचं लग्न, मुलगी सुंदर, मुलगा बेडब असा होता, लग्न झालं. इतके ट्रोल झाले, त्या बिचाऱ्या पोरानं आत्महत्या केली. आत्महत्या केली. पुन्हा दोघांच्या मध्ये वादविवाद वाढण्याचं काम त्या रीलमुळे होऊ लागलंय. आयडेंटिटी डिस्क्लोज करून केले जाणारे हे विवाह किती घातक ठरत आहेत याची कल्पना आहे का?
बरं, तुमच्याकडं सरकारने नोंदणी करण्याची अधिकृतता दिलेली नाही आहे आणि हिंदू धर्म पद्धतीत रजिस्टर्ड संस्थांनीच विवाह करावे असं काही नाही आहे. त्यामुळं या अशा पळून जाऊन करणाऱ्या विवाहांना मान्यता देण्याआधी जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे. सरकारने याच्यावर नियंत्रण आणणं आवश्यक आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. नमस्कार.